मग नदीवरून आलो की थोडंसं यात्रेत फिरावं म्हटलं आणि येतानाच यात्रा म्हणजे ही दुकानं बसताना दिसली. तर सुरुवातीलाच तिथे गॉगल वगैरे आणि असे देवदेवतांचे फोटोज वगैरे होते. त्याच्यानंतर जसं बघा आपण सिटीमध्ये राहतो, तर सिटीमध्ये शहरात राहत असल्यामुळे आपल्या घराच्या बाहेरच असे स्टॉल्स आपल्याला मिळतातच, तर ते आपल्यासाठी काही स्पेशल नसतं. पण इथे तुम्ही बघाल ना, तर गावातल्या सगळ्या बायका इथे जमा झालेल्या आहेत. बघा ना, त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की इथे ती लोक घेतात, आवडीने वस्तू घेतात इथे. आणि इथे मग असे बॅग्स आणि लहान मुलांची खेळणी वगैरे, टिकल्या, गंध वगैरे जे आहे त्याची दुकानं लागली होती. गळ्यातले छोटे छोटे नेकलेस. आता ह्या ज्या मावशी आहेत त्या जेवण बनवतात ते, कारण त्यांना 2 दिवस तिथे राहायचं असतं, तर ते घेऊनच येतात आपल्यासोबत पीठ मीठ काय लागेल ते. आणि मी अशा वस्तू शोधत होती की यासाठी की आम्ही लहानपणी हे सगळं खेळून झालं. हे खरंच मला लहानपणी गंमत वाटायची खरं तर, आणि पण हे नाही भेटलं असो. पण मी खरं सांगते, मला गरज नसताना ह्या ज्या वस्तू तुम्ही बघताय त्या मी गरज नसताना घेतल्यात. यात्रेत गेलं आणि खाली हात आलं हे मला पटतच नाही, कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेण्यात पण मज्जा येते ना. म्हणजे की यासाठी मी क्लिप्स घेतले, तिच्याकडे भरपूर आहेत. तरी आता ह्याला छैया छैया मोबाईल जो आपण लहानपणी वापरायचो, ज्यात 2च गाणी वाजायची, धूम मचाले आणि छैया छैया, हे टिकलीचं पॅकेट जे एवढ्या मोठ्या टिकल्या होत्या ते मी लावतही नाही, तरी मी ते पॅकेट घेतलं. हे रबर्स घेतले. अशा प्रकारे छोटी छोटी शॉपिंग केली, गरज नसताना सगळ्या वस्तू आहेत तरीसुद्धा. आणि मग संध्याकाळी आम्ही यात्रेत गेलो, म्हणजे जिथे ग्रामदेवताचं असतं ते तिथे गेलो. आणि मग तिथे असं फोटोज थोडेसे काढले, फॅमिली फोटोज काढले. तसेच जसं मी सांगितलं की ओंकारचे मित्र वगैरे आले होते, तर त्यांच्यासोबत आम्ही थोडेसे फोटो काढले. आणि इथे आता ते छबिना निघणार आहे. छबिना म्हणजे ना मिरवणूक असते, जो ग्रामदैवत आहे त्यांची, तर ते छबिना निघतोय, त्याची तिथे तयारी चालू आहे. आणि छबिन्याची मी वाट बघत होती, आणि छबिना रात्री आला आहे 12 सव्वा 12 वाजता. बघा लहानपणी आम्ही जेव्हा यायचो ना, तेव्हा हे जे आता हे चालू आहे ना, हे असे हे सगळं वेशांतर करून जे असे नाचतात ते तसं आधी नव्हतं. आधी फक्त काय असायचं, साऊंड सिस्टम असायचं, मेल फिमेल गाणं गायचे आणि गाणं गायचे, किंवा कधी कधी मेलच एकटा दोन्ही आवाज काढायचा, फिमेल आणि मेल, आणि तो गाणं गायचा. पण आता ह्यावेळेस दोन्ही गायक होते आणि ह्या अशा प्रकारे ना हे वेशांतर करून ही लोक नाचत होते. पण गंमत वाटत होती, कारण त्यांचे तुम्ही चेहरे बघाल ना, ते आधीच हसरे चेहरे आहेत. त्यांनी तो मुखवटा तसा घातलेला आहे, तर असे मुखवटा घालून नाचत होते. हे माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं, पण मज्जा आली. मी एकटीच गेली होती, कारण की मला बघायचंच होतं की काही म्हणजे आधी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काय होतं आणि आता काय आहे, तर त्यासाठी मी गेली होती बघायला. बाकी सगळे झोपले होते, मग मी गेली, हे बघितलं. खरंच मज्जा आली लहानपणी. पण तरी मी प्रत्येक व्हिडिओत हेच बोलते, जे लहानपणी होतं ते आता